किती वेळा सांगितलं तुला, कप फुटला असता आता. पहिलं पान वाचा, तुम्ही स्वतःच पडाल. डॉक्टर काशीनाथ घाणेकर या सुप्रसिद्ध अभिनेत्याने भर नाटकात आपल्या सहअभिनेत्रीच्या कमरेवर कचकचून चिमटा काढला. अरे झकास हवीसकी नावाचा परफ्यूम असतो का काय? जोशा त्या ह्याला प्रभाकरला फोन लाव. आणतो. कशा प्रभाकर, तो कुठला रशियन परफ्यूम आणला होता? तू आहेस कुठे सकाळपासून? त्या बातमीने काय घात केला तुला माहितीये? कशा रंगभूमीचे काही अलिखित नियम असतात. आपली लफडी बाहेर जात नाहीत, आपण ती जाऊ देत नाही. कशा या प्रकरणाचा खरा सूत्रधार कोण आहे त्याचा शोध घ्यायलाच हवा. पण तोपर्यंत तू प्लीज प्लीज थोडा शांत राहा. बर 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 बर. दुनिया भल्याची राहिली नाही. खरे भिकेला लागतात आणि खोटे चैनीच जगतात. बराच विद्वान आहे का तुझा मामा? हा मग आमचा मामा नेहमी म्हणतो, 4 मुंड्या मुरगळून जर 2 चाळी बांधता आल्या ना तर बेशक तसं करावं. उसने गे चांगलाच उसमें क्या है? उसमें क्या है? चांगलाच गुरुमंत्र मिळालाय तुला. हा, उसमें क्या है? व्यवहारच आहे तसं. लाल असं बोल. कशा डोकं बिकत फिरलंय तुझं? 700-800 लोकांचा जमाव आहे, त्यांच्यावर रुसतोस तू? नाटकाला आलेत ना, मग टाळ्या वाजवायला काय झालं? तसेही इथले प्रेक्षक कमीच टाळ्या वाजवतात, तुला माहिती आहे ते. आणि त्यात तुझ्या त्या चिमटा प्रकरणाने घात केलाय. मग प्रभाकर पंत पणशीकर नाटक हाऊसफुल कसं झालं? कालपर्यंत ते लाल्या बघायला येत होते, आज काशा बघायला आले. तो एकच आहे पंत. प्रेक्षकच नाही, कुठेतरी मुद्दाम तिकीट करताय आणि स्वतःची माणसं पाठवताय. कारण त्यांना माहिती आहे की माझ्या समोर जर थंड आणि मुरदाड प्रेक्षक असेल तर मी ठार मरतोय, जगजाहीर आहे. त्याला माझी जागा घ्यायला बघतोय, पण त्याला माहित नाहीये की आणि माझ्या नावाच्या आधी लागतं, नंतर नाही. शिंदे, इथे लांडगे किती आहेत? 1. यू डनगे, त्याला दाखवून देतो की या थिएटरचा लांडगा फक्त एक आहे. मी आहे. मला भीती वाटते हो त्यांची खूप. नाही का? खरंच मारतील. अगं मी आहे. आपण लग्न करू, ठीक आहे? माझ्या बहिणीच्या अंगावर हात टाकल्याबद्दल लाथ मारून हाकलून देऊ शकतो मी तुम्हाला, आणि कायदेशीररित्या ते योग्यही असेल. बाबूराव, शट अप. अरे काशीनाथ आलाय. काय बघा, हा नाटक पाहायला आलोय. नाटक बघायला? म्हटलं भाजी घ्यायला आलाय. बघा बघा. Stop it!
रोमॅन्सचा सीन आता संपलाय. तुम्हाला जन्माची अद्दल घडवण्यासाठी मी इथे मारू शकतो तुम्हाला. नक्कीच मारू शकता, कारण हे तुमचं घर आहे ना. नाही 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 नाही, मी हे सगळं तुमच्या घरात देखील करू शकतो. आज जे झालं ते पुन्हा होणार नाही खरे. मग आता इथे आलो तेव्हाच लक्षात आलं होतं की ही रंगभूमी नाही तर रणभूमी आहे. इथे स्पर्धा, डाव, प्रतिडाव यांची वेगळी गंमत आहे. पण जेव्हा एक कलाकार दुसऱ्याच्या कलेत व्यत्यय आणतो तेव्हा तो कलाकार म्हणून संपलेला असतो. आज एका रात्रीत तो संपला कायमचा.